हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 28. यथा नदीनां बहोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. जसे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राच्या दिशेने धावतात, तसे हे शूर मानव आपल्या ज्वाळांनी धगधगत्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. येथे भगवंत श्रींनीच एक उदाहरण दिले आहे. सर्व नद्या समुद्राकडे प्रवाहित होतात. जमिनीवरून वाहताना त्यांच्या पाण्यात अनेक अशुद्धे मिसळतात. समुद्रात त्यांच्या पाण्यातील अशुद्धे गाळ घाण समुद्रातच राहते आणि वाफेच्या रूपात त्यांचे पाणी पूर्ण शुद्ध होते. ते वाऱ्याने वर जाते, त्याचे ढगात रूपांतर होते आणि नद्या पुन्हा भरभरून वाहू लागतात. हे असे कालचक्रमेण होत असते. जीव जीवन जगत असतात, त्यावेळी त्यांचे भोग निर्माण होतात. ते भोग ते उपभोगतात, मृत होतात. न उपभोगलेले भोग संचित होतात. ते संचित संपवण्यासाठी ते परत जन्म घेतात, पुन्हा मृत होतात. पुन्हा न उपभोगलेले भोग संचित होतात. पुन्हा ते संचित संपवण्यासाठी ते परत जन्म घेतात, मग पुन्हा मृत होतात. मग पुन्हा न उपभोगलेले भोग संचित होतात. मग पुन्हा ते संचित संपवण्यासाठी ते परत जन्म घेतात. हे असे कालचक्रमेण चालत राहते. तेव्हा अर्जुनाने किंवा आपणही स्वतःकडे जीवन मृत्यूचे कर्तृत्व घेऊ नये. जे होते ते भगवंत श्रींच्या इच्छेने होत असते. आपण आपले विहित कर्म करावे. भगवंत श्रींच्या भजनात गर्क असावे. भगवंत श्रींच्या नामजपात व्यग्र असावे. श्लोक क्रमांक 29. यथा प्रदीप्तैज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः. ज्याप्रमाणे पतंग अति जलद वेगाने प्रदीप्त ज्वाळेमध्ये आत्मनाश करून घ्यायला उडी घेतात, त्याप्रमाणे हे सर्व लोकही स्वतःचा नाश करून घ्यायला आपल्या या मुखात अति जलद धावत जाऊन प्रवेश करतात. मागील श्लोकात भगवंत श्रींनी नदीचे सागराला जाऊन मिळणे याचे उदाहरण दिले होते. येथे ते आता पतंगाचे उदाहरण देत आहेत. पतंगाला ज्योतीची आग भाजून काढते. त्याला त्यामुळे चटके बसतात. त्याचे पंख जळू लागतात. तरीही तो त्या ज्योतीवर वेगात झडप घालतो आणि त्यातच जळून मरतो. एवढीच कशाला, तर जर कोणी त्याच्यावरील दयाबुद्धीने ती ज्योत विझवली तर त्या पतंगाला त्यामुळे दुःखच होईल याची खात्री बाळगावी. एक नव्हे तर असे जरी 100 पतंग त्या ज्योतीच्या आगीत जळून मरत आहेत, असे दृश्य पाहणारा 101वा पतंगही त्याच ज्योतीवर झडप घालतो आणि स्वतःला जाळून घेतो. याचप्रमाणे मानवाला चांगले माहीत आहे की रिपूंमुळे भोग निर्माण होतात. त्यामुळे त्याला जन्म मरणाचे फेरे घ्यावे लागतात. त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. रिपूंमुळे सुरुवातीला सौख्य मिळत आहे असे त्याला जरी वाटले, तरीही शेवटी त्याला अतीव दुःख भोगावे लागते. रिपूंचे शमन कधीही होत नाही. त्यांचे दमन करावे तर ते जास्तच जोरात उफाळून येतात. अशा प्रकारे रिपू हे मानवाचे शत्रू आहेत. तरीही मानव रिपूंच्या आहारी जातो, त्यांच्या कच्छपी लागतो, त्यांच्या मायावी आणि तकलादूत सौख्याला भुलतो. भोग उपभोगतच नवनवे भोग निर्माण करतो आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात गटांगळ्या खात अनंत काळ फेरे घेत राहतो. हे त्याला जर कोणी समजावून सांगू लागले तर अशाला तो त्याचा शत्रू मानतो.
आजूबाजूला संसारी लोकांची नित्य अनेक अनंत उदाहरणे पाहूनही तो कधीही शहाणा होत नाही. त्याच संसारात रममाण राहतो, रममाण होतो. हरिओम.